आजही गावाखेड्यात शहरात आपली लग्न ही विवाह संस्थेपेक्षा पारंपरिक पद्धतीनेच अधिक जुळतात. मात्र परंपरेचं रूपांतरण काहीसं उत्सवप्रियता व सोहळ्यात झालं आहे. तेव्हा मूळ परंपरा जपत असताना व संस्कृती संस्कार सांगत असताना लग्नात राजकारण्याऐवजी लग्न जुळणाऱ्या मध्यस्थांचा सत्कार करायला शिका. तुम्हाला काय वाटते? सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना गोर गरीब सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची सर्वांची लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी या हेतूने आम्ही हे एक नवीन सदर सुरू केलेला आहे की जे मेंबरसाठी स्थळ परिचय, थेट संपर्क आणि जिथं शक्य असेल तिथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करणार आहोत. मात्र हे करत असताना जर कोणी आपल्यासाठी 4 पावलं चालत असेल तर आपण सुद्धा त्याच्यासाठी 2 पावलं चालले पाहिजेत. हा एक सर्वसामान्य सामाजिक नियम असतो. तर असो, पहिल्यांदा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. हे पहिल्यांदा ध्यानात घ्या की एकमेकांना स्थळ सुचवणे, फार तर एकमेकांसोबत संवाद करण्याचा प्रयत्न करणे, बायोडाटा एकमेकांकडं जर समजा त्यांची पूर्वपरवानगी असेल तर पाठवण्याचा प्रयत्न करणे आणि हे करत असताना मग ज्या वेळेस आपण एखाद्या स्थळाचा परिचय देतो तर आपण सुद्धा स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना काय केलं पाहिजे, तर आपण सुद्धा इतर व्हॉट्सअपचे ग्रुप चालतो किंवा विवाह संस्थेकडे फोन करून विचारणा करतो किंवा बऱ्याचदा 100, 500, 1000, 2000 रुपये भरून तिथं नोंदणी करतो आणि मग अशातून लग्न किती जुळतात, किती जुळत नाहीत हा वेगळ्या संशोधनाचा, वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. मात्र सगळ्यांनी मिळून जर सामूहिकपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लग्न जुळण्यास मदत होते आणि नाही जरी जुळले तरी निदान कोणाची फसवणूक तरी या माध्यमातून होणार नाही. हा या मागचा हेतू आणि उद्देश आहे. आता मूळ विषयाकडे येण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदाच असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तुमच्या जर लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील किंवा तुमच्याकडे काही सजेशन असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवले पाहिजे. कारण आमच्या मते जे आम्ही इथं सांगतोय, वारंवार सांगतोय, तर आता जी काही समाजातील असे काही घटक आहेत की की ज्यांना लग्नाची गरज असते, परंतु आपली सामाजिक जी काही सिस्टम तयार झालेली आहे, मग त्याला कारणीभूत त्याच्यामागे मग तुमची सरकारी व्यवस्था असेल, इथली राजकीय व्यवस्था असेल, तुमची बदलणारी सामाजिक व्यवस्था असेल, तर याच्यामुळं जो शेतकरी या जगाचा, या देशाचा, या राज्याचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, तर त्याची अवस्था ही अतिशय वाईट झालेली आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांना कोणीच मुली देत नाही किंवा दोन्ही कुटुंबातील जर शेतकरी असतील, की उदाहरणार्थ मुलीच्या बापाकडे 4 एकर शेती असेल आणि मुलाच्या वाट्याला जर 6 एकर शेती येत असेल, तरी सुद्धा तो 4 एकरावाला आपली मुलगी 6 एकरावाल्याच्या इथं किंवा 10 एकरावाल्याच्या इथं देत नाही. कारण समाजानं आपली जी काही एकमेकांवरची विश्वासार्हता आहे ती कुठंतरी गमावलेली आहे किंवा त्याच्या मागे अजून दुसरी काही कारणं असू शकतात. त्या खोलात आपल्याला जायचं नाही. मात्र समाजामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की गोरगरीब लोक आहेत, मग ते मुलं असतील, मुलीकडचे सुद्धा असतील, विधवा असतील, परित्यक्त्या असतील, घटस्फोटित असतील, की बऱ्याच मुली अशा आहेत की नवऱ्यासोबत वाद आहेत 4-4, 6-6 वर्षापासून आपल्या 1-2 मुलांना घेऊन माहेरात राहतात किंवा माहेरात राहत असताना सुद्धा आई वडिलांसोबत सुद्धा किंवा नणंद भावजांचं पटत नाही, विभक्त राहतात, वेगळ्या राहतात आणि मग अशा मुलींना कुठेतरी आधाराची गरज असते. मग वयाच्या 50 नंतर गरज असते आणि ती प्रत्येकालाच असते. कारण लग्न म्हटलं की कारण आपली जी काही वर्षानुवर्ष जी काही समाज व्यवस्था आहे, तर ही लग्न ही जवळपास हजारो वर्षाची आपली जुनी परंपरा आहे आणि ही कुटुंब व्यवस्थेच्या समृद्धीसाठी, बळकटीकरणासाठी ही अस्तित्वात आलेली आहे. आणि स्त्री आणि पुरुषामधलं जे काही नातं असतं तर आपण धार्मिक विधी, संस्कार वगैरे ह्या गोष्टी म्हणतो, पण त्याच्याही पुढं हा एक परस्पर सहजीवनाचं नातं असतं आणि परस्पर सहजीवनाच्या नात्यामध्ये दोघांनाही एकमेकांशी निकडीची गरज असते. मग ती आताही भले तिच्या उमेदीच्या वयात ती 40 पर्यंत नसली, परंतु 50 नंतर ती गरज प्रकर्षानं जाणवायला लागते. तेव्हा योग्य वयात योग्य वेळी लग्न करायला विसरू नका.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना तुमच्या आजूबाजूला गावखेड्यावर, तांड्या, वाड्या, वस्तीवर अशी जर कुठं काही स्थळं असतील तर ती स्थळं आमच्याकडे व्हॉट्सअपला टाका किंवा त्या ग्रुपवर टाका. ग्रुपवर टाकल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की त्या फोन कॉलचा खूप त्रास होतो आणि मग त्याच्यानंतर मग कोणी म्हणतं की आमचे बायोडाटे आमच्याकडे टाकतात पण ते ग्रुपवर टाकू नका. तर आमच्याकडे एक जे स्थळ आलेलं आहे तर त्या स्थळाचं माहिती सांगत असताना ती माहिती सार्वजनिक करायची नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. मात्र ती माहिती फक्त जी काही मेंबर्स आहेत तर मेंबरसाठी आम्ही ती माहिती त्या ठिकाणी देत आहोत. तर तेव्हा खाली जे काही सबस्क्रिप्शनच्या बाजूला जे काही जॉईनचं बटन आहे तर ते जॉईनच्या बटनवर क्लिक करून आपण मेंबरचं सबस्क्रिप्शन घ्यावं. कारण ज्या काही सोशल मीडियाच्या युट्यूबच्या जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतील किंवा सामाजिक सभ्यतेचे नियम असतील, IT ऍक्टचे नियम असतील तर यानुसार काही गोष्टी ह्या स्पष्टपणे उघड करता येत नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये जर आपली ऐनवेळी ऍट ए टाइम एका दिवसामध्ये 1000 लोक जर आपला व्हिडिओ पाहत असतील आणि त्याच्यातून 50 लोकांनी जर ठरवलं की आम्हाला फोन करायचा किंवा आम्हाला मेसेज करायचा तर या सगळ्यांना उत्तर देणं शक्य नसतं. अशा स्थितीमध्ये मेंबरची जी संख्या आहे तर ती लिमिटेड आहे आणि जे काही सबस्क्रिप्शन आहे ते युट्यूबचं आहे. तर तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही ते जॉईनचं बटन क्लिक करा. नसेल करायचं तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा म्हणजे आपल्याला त्या जिल्हानिहाय एक विभागवार ग्रुप बनवता येईल आणि सगळ्यांच्या मिळून काय प्रयत्न करता येईल ते आपण सगळे मिळून ठरवूया. तुर्तास धन्यवाद. जय जिल्हा.